आता बातमी अजित पवारांची आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचंही दर्शन घेतलंय। अजित पवार यांनी आज सकाळीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही नेते सुद्धा उपस्थित होते। दरम्यान 9 सप्टेंबरला शरद पवार यांनी सुद्धा त्यांच्या नात आणि जावयासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं आणि आज अजित पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय। दरम्यान लालबागच्या राजानंतर अजित पवार यांनी आता सिद्धिविनायकाचंही दर्शन घेतल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे बाप्पाकडे काय मागतायत, कोणतं साकडं घालतायत याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। हां सर दिस वे काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची सुद्धा आरती आणि दर्शन घेतलं होतं आणि आज ते मुंबईतल्या या काही गणपतींना भेटी देत आहेत आणि त्यांचं दर्शन घेत आहेत। एकूणच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा आता चांगलेच कामाला लागलेले आहेत। याआधी त्यांनी जनसन्मान यात्रा सुद्धा काढली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाप्पाकडून त्यांनी नेमकं काय मागितलं याची चर्चा आता सुरू झाली आहे। कॅमेरामॅन वरती या, सगळं दिसेल, मूर्ती पण येईल। हां जी।